नमस्कार. हेरिडिटी आणि इव्होल्यूशन या चॅप्टरमधला सर्वात इम्पॉर्टंट भाग म्हणजेच की प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच की सेंट्रल डोग्मा या प्रोसेसबद्दल कशाप्रकारे शिकायचं, कशाप्रकारे लिहायचं हा सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहा, ही जी प्रोसेस आहे म्हणजेच की कशाची तर प्रोटीन सिंथेसिसची हे 3 टप्प्यामध्ये होताना दिसते आपल्याला. पण आधी प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय असते पहा. आपल्या जे बॉडी आहे बॉडीमध्ये वेगवेगळे टाईपचे सेल्स आहेत आणि या सेल्स कशाप्रकारे फंक्शन करतील, त्यांच्या फंक्शन काय आहे, कशा प्रकारे कंट्रोल करतील आपल्या आणि आपल्या क्लस्टरला, हे सर्वच्या सर्व डिसाइडिंग जो फॅक्टर आहे तो डीएनए पासनं सांगण्यात येते. कशाला तर सेलला. तर हा जो सांगण्याची प्रोसेस आहे ही जी याच्यामुळे होते त्याला आपण म्हणतो प्रोटीन. प्रोटीन म्हणजे अमिनो ऍसिडची एक चेन राहते. आता पहा, वेगवेगळे अमिनो ऍसिड आहेत, त्यांच्या सिक्वेन्स वेगवेगळ्या असणार प्रत्येक प्रोटीनमध्ये. जसा त्याच्या काम तसा त्याच्या काय राहणार, सिक्वेन्स राहणार. आता हा जो सिक्वेन्स आहे त्याच्यानेच त्याचे फॅक्टर्स डिसाईड होतात की तो कशा प्रकारे वर्क करणार. म्हणून हाच प्रोटीनच्या आपल्याला अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स आहे. त्याच्यामध्ये एक अमिनो ऍसिड दुसऱ्या अमिनो ऍसिड सोबत पेप्टाइड बॉन्डने जुळलेला राहणार. हीच गोष्ट आपल्याला शिकायची आहे. पहा, ही जी अमिनो ऍसिडची चेन आपण तयार करत आहोत, ज्याला आपण प्रोटीन म्हणत आहोत, ही चेन कशापासून बनते तर 3 प्रोसेसमुळे होते. पहिला जो राहणार त्याच्यामध्ये काय राहते, हा सर्वच्या सर्व सेल आहे. सेलमध्ये रायबोसोम्स असतात आणि अमिनो ऍसिड्स असतात. पहा, ही जी अमिनो ऍसिड आहेत यांचीच त्यांना काय करायची आहे, चेन करायची आहे. पण हे अमिनो ऍसिड कसे अरेंज असणार, हा सर्वच्या सर्व पार्ट कुठं लिहिलेला राहते तर न्यूक्लियसमध्ये डीएनए असते. क्रोमोझोमच्या क्रोमोझोमच्या एक पार्ट आहे हा डीएनए आणि डीएनएचा एक पार्ट आहे जीन. ह्या जीनवर इन्फॉर्मेशन लिहिलेली असणार. ह्या जीनची इन्फॉर्मेशन कॉपी होते mRNA वर, ज्याच्यावर हे UAGC हे सर्व न्यूक्लियोटाइड आहेत. या 3 न्यूक्लियोटाइडच्या एक ग्रुप बनते आणि त्याला आपण कोडॉन म्हणतो. हा कोडॉन डिसाईड करणार की कोणता अमिनो ऍसिड पाहिजे म्हणून. आता पहा, अशी खूप सारी न्यूक्लियोटाइड अरेंज आहेत. आता या न्यूक्लियोटाइडच्या कॉपी करते कोण करणार कॉपी तर mRNA. mRNA जेव्हा या न्यूक्लियोटाइडची कॉपी करते त्याला आपण त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. आधी तो काय करणार, कॉपिंग कॉम्प्लिमेंटरी पेअर ऑफ अ जीन. जीनच्या कॉम्प्लिमेंटरी पेअर कशाचे, न्यूक्लियोटाइडचे फ्रॉम डीएनए. आणि हा जीन कुठे आहे बेटा, डीएनए मध्ये आहे. तर डीएनए मधून कॉम्प्लिमेंटरी पेअरची कॉपी करते ऑन mRNA स्ट्रेन. तर mRNAच्या स्ट्रेनवर केला आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. तर पहिली जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये mRNAच्या स्ट्रेनवर कशाची कॉपी होते, याच न्यूक्लियोटाइडची कॉपी होते, जे कुठं प्रेझेंट राहतात, डीएनए मध्ये प्रेझेंट राहतात, ज्यांना आपण काय म्हणतो, जीन म्हणतो. या प्रोसेसला आपण काय म्हणणार, ट्रान्सक्रिप्शन. आता ही कॉपी झाली. कॉपी झाल्यानंतर यांच्यावर हे जे अमिनो ऍसिड आहेत यांच्यावर काय आहेत, अँटीकोडॉन. इथं काय राहतात बेटा, न्यूक्लियोटाइड राहतात आणि कोडॉन प्रेझेंट राहतात. अमिनो ऍसिडवर अँटीकोडॉन राहतात. हे अँटीकोडॉन घेऊन जाते टीआरएनए पुन्हापर्यंत रायबोझोम पर्यंत. या अँटीकोडॉनला इथपर्यंत आणते आणि mRNA काय करणार, इथपासनं इथपर्यंत आणणार. कुणाला, कोडॉनला. कोडॉनला न्यूक्लियस पासनं इथपर्यंत आणण्याचं काम mRNAचं असते. तशाच प्रकारे अमिनो ऍसिडच्या अँटीकोडॉनला इथपर्यंत आणण्याचं काम कुणाचं असते तर आपला टीआरएनएचा असते. आता पहा, टीआरएनए इथपर्यंत आणला, याच्यानंतर काय होते, ट्रान्सलोकेशनची प्रोसेस होते. बट ही ट्रान्सलेशनची प्रोसेस होते म्हणजेच की हे कोडॉन आहेत आणि अँटीकोडॉन आहेत, यांना काय करतील, मिक्स होणार. तर ए कोणासोबत जुळणार, यू सोबत. ए कोणासोबत जुळणार, यू सोबत. त्याच्यानंतर जी कोणासोबत जुळणार, सी सोबत. सी कोणासोबत जुळणार, जी सोबत. अशी यांची काय बनणार, पेअर बनणार. ह्या हे सर्वच्या सर्व फक्त स्क्रिप्ट आहेत आणि हे ऍक्च्युअली अमिनो ऍसिड आहेत. तर या अमिनो ऍसिडची या mRNA वर काय होणार, अरेंजमेंट होणार. आता अरेंजमेंट झाली. आता हा काय करणार, अरेंजमेंट झाल्यावर हा एक पूर्णच्या पूर्ण अमिनो ऍसिड आहे. कोड म्हणजेच कोण, कोडॉन म्हणजेच कोण, एक पूर्ण अमिनो ऍसिड. हा एक अमिनो ऍसिड दुसऱ्या एका अमिनो ऍसिड सोबत काय करणार, बॉन्ड तयार करणार आणि अशी अशी बॉन्डिंगची चेन बनत जाणार. बट ही चेन बनवण्याची प्रोसेस कोण करते, रायबोझोम करते. हा रायबोझोम दिसत आहे, यालाच आपण प्रोटीन फॅक्टरी ऑफ सेल म्हणतो. आणि हा जो रायबोझोम आहे ते काय करणार, बॉन्ड बनवण्याची प्रोसेस करणार. हा जो बॉन्ड आहे तो बनवण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन काय म्हणणार, ट्रान्सलेशन. पहा, हे कोड आहेत, हे अँटीकोड आहेत, हे काय करत आहेत, अटॅच होत आहेत, म्हणून आपण काय म्हटलं, ट्रान्सलेट होत आहेत. आणि हे या प्रोसेसला काय म्हणणार, ट्रान्सलेशनची प्रोसेस. कोणती प्रोसेस तर ट्रान्सलेशनची. तर फॉर्मेशन ऑफ अ चेन काय करत आहे, चेन बनत आहे ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी अमिनो ऍसिड. कोणते अमिनो ऍसिड, कॉम्प्लिमेंटरी अमिनो ऍसिड. कोणाची कॉम्प्लिमेंटरी आहेत, हे या mRNAच्या स्ट्रेनचे. ऍसिड सिक्वेन्स ऑन mRNA काय आहे, कॉम्प्लिमेंटरी
कॉम्प्लिमेंटरी अमिनो ऍसिड सिक्वेन्स ऑन mRNA. mRNA वर जे पण काही राहतील कोड राहतील त्यांच्या अँटी अँटी अमिनो ऍसिडची काय बनणार चेन बनणार कॉम्प्लिमेंटरी पेअरची बाय द RNA. आणि हा कोण बनवणार रायबोझोमल RNA जो कुठे प्रेझेंट राहते RNA वर कॉल्ड ट्रान्सलेशन. यालाच काय म्हणतो आपण ट्रान्सलेशन. आता पहा ट्रान्सलेशन होत असताना पहिले आणि काय केलं या सर्वांचे एक बॉन्ड तयार करून टाकला पेप्टाइड बॉन्ड म्हटलं आपण त्यांना. आणि तो काय करणार नेक्स्ट याच्याकडे मूव्ह होणार आणि मग नंतर यांना या इथं काहीतरी न्यूक्लियोटाईड राहतील त्यांच्यावर चिपकवण्याची प्रोसेस होणार. तर पहा इथपासनं इथपर्यंत याला रायबोझोमला काय करायला लागेल मूव्ह करायला लागेल. तर हाच रायबोझोमची मुवमेंट किंवा जेव्हा प्रोसेस कोणती होत होती ट्रान्सलेशनची प्रोसेस होत होती. तर या गोष्टीला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन. काय म्हणणार ट्रान्सलोकेशन. द प्रोसेस इन विच मुवमेंट ऑफ रायबोझोम ऑकर फ्रॉम वन कोडॉन टू देअर नेक्स्ट. पहिल्या कोडॉनपासून नेक्स्ट कोडॉनपर्यंत. तर आपण या प्रोसेसला काय म्हणणार ट्रान्सलोकेशन. अशा प्रकारे आपण तीनही प्रोसेस शिकला. आणि जेव्हा पण तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस विचारणार ह्याच 3 प्रोसेसला तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. तरी जर तुम्ही व्हिडिओच्या काही स्क्रीनशॉट वगैरे काढला नसेल किंवा लिहून नाही ठेवलं असतील तर तुम्ही प्रोटीन सिंथेसिसची हे पूर्ण प्रोसेस लिहून ठेवा. आणि प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय तर ही डेफिनेशन सुद्धा लिहिलेली आहे की प्रोटीन सिंथेसिस इज द क्रिएशन ऑफ अ प्रोटीन. काय करायचे आहे प्रोटीन तयार करायचे आहे फ्रॉम DNA. कशापासनं तर DNA पासनं थ्रू RNA. कशाच्या हेल्पने mRNA आहे तर या RNAच्या हेल्पने. आणि एकच RNA आहे का नाही 3 RNA आहेत. तर या 3 RNAच्या हेल्पने आणि याच सर्वच्या सर्व क्रिएशन ऑफ प्रोटीनलाच आपण काय म्हणतो प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. आणि या प्रोसेसला आणखी एक नाव काय दिलेलं आहे सेंट्रल डोग्मा. आता पहा एक प्रोटीन आहे दुसरा प्रोटीन आहे. जर खूप सारे प्रोटीन जर मिक्स झाले तर यालाच आपण कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणतो. तर फक्त एकच पॉईंट ऍड करायचा की कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणजे काय इट इज द ग्रुप ऑफ अमिनो ॲसिड. हा काय आहे अमिनो ॲसिड प्रोटीन्सचा. इट इज अ ग्रुप ऑफ प्रोटीन्स वेअर मोर दॅन और बंच ऑफ प्रोटीन्स आर देअर. म्हणजे जेव्हा पण बंच ऑफ प्रोटीन्स का राहतील अरेंज राहतील एकाच ग्रुपमध्ये तर आपण त्याला काय म्हणतो कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणतो. कॉम्प्लेक्स प्रोटीन इज द ग्रुप ऑफ प्रोटीन्स असा म्हणू शकतो आपण त्यांना. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण प्रोटीन सिंथेसिसचे 3 प्रोसेस पाहिले. पहिला होता ट्रान्सक्रिप्शन, दुसरा होता ट्रान्सलेशन, तिसरा होता ट्रान्सलोकेशन. आय होप तीनही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि जर समजल्या तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. थँक्यू.